आव्हाडातला श्लोक अभ्यासक्रमात आला की राजीनामा देणार का? जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांना सवाल. मनुस्मृतीचे श्लोक अभ्यासक्रमात यायला नको, आव्हाडांची भूमिका. उपमुख्यमंत्री अजित पवार ज्या पद्धतीने आता बोलतायत ते बोलतायत, बोलू द्या. माझं काही त्यांच्याबद्दल आक्षेप नाही. पुस्तकाला आल्यानंतर ते राजीनामा देणार आहेत का की मला हे मंजूर नाही म्हणून येणार आहेत का बाहेर? स्टंटबाजीच्या नादात जितेंद्र आव्हाडांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडले. अमोल मिटकरींचा हल्लाबोल. तर विरोधकांचा आरोप खोटा. मनुस्मृतीचे फोटो फाडले. आव्हाडांकडून स्पष्ट. स्टंटबाजी करताना इतकीही गोष्ट त्यांच्या ध्यानात येऊ नये की आपण पोस्टर फाडत असताना बाबासाहेबांचा फोटो फाडतो आहोत. ही चूक अक्षम्य आहे आणि ज्या आव्हाडांनी परमपूज्य बाबासाहेबांच्या प्रतिमेला फाडून हा राष्ट्राचा अवमान केला त्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला. शरीरातून मनुस्मृती घालवण्याचा प्रयत्न, मात्र मनातून मनुस्मृती गेली का? प्रकाश आंबेडकरांकडून जितेंद्र आव्हाडांच्या कृतीचा निषेध. या कृतीचा आम्ही असाला निषेध करतो आणि आव्हाडांनी मी कितीही धर्मवादी आहे, निरपेक्षवादी आहे, मी कितीही लोकशाहीवादी आहे, अमुकवादी आहे, हे कितीही दिंडोरा पिटला तरी त्यांना आमचं सांगणं आहे की तुमच्या मनातून पहिल्यांदा मनुस्मृती काढून टाका. मनुस्मृती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एकत्रित चित्र असणारे हे पोस्टर माझ्याकडून अनावधानाने फाडण्यात आलं. मी याबद्दल जाहीर माफी मागतो. जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितली. एका भावनेच्या भरात मनुस्मृती विरुद्ध करत असताना मनुस्मृती लिहिलेली होती म्हणून ते पोस्टर फाडण्यात आलं. त्याच्यात बाबासाहेबांचा फोटो होता हे अनावधानाने तेव्हा लक्षातही राहिलं नाही. त्याच्यासाठी मी पूर्ण महाराष्ट्राची कार्यकर्त्यांच्या वतीने, सगळ्यांच्या वतीने माफी मागितलेली आहे. जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजपचं उद्या राज्यभर आंदोलन. महाडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्याने राजकीय वर्तुळात आव्हाड निशाण्यावर. जितेंद्र आव्हाडांनी बाबासाहेबांचा अपमान केला. भाजप आव्हाडांना धडा शिकवणार. चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. जितेंद्र आव्हाडाच्या विकृत मानसिकतेचं प्रदर्शन त्यांनी केलं. महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी उद्या राज्यभर आंदोलन करणार आहे आणि जितेंद्र आव्हाडांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला. आम्ही त्यांना धडा शिकवणार आहोत. आम्ही संविधान मानतो. संविधानावर देश चालणार. संविधानाने जे काय होईल ते आम्ही मानतो. राम सातपुते यांचं वक्तव्य. आव्हाडांच्या तोंडाला भाजप काळं फासणार. जितेंद्र आव्हाडला आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही असाही दिला इशारा. आव्हाड दरवेळेस चुका करून माफी मागण्याचं काम करतात. आव्हाडांना मनोविकार तज्ज्ञांना दाखवावं आणि त्यांना अटक करावी. वसंत मोरेंची मागणी. वसंत मोरेंच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीचे आव्हाडांच्या विरोधात आंदोलन. जितेंद्र आव्हाड इतके तर लहान नाही आहेत किंवा ते काही बोळ्यान दूध पित नाही आहेत की त्यांना एवढं तर कळायला पाहिजे की आपल्या हातामध्ये कोणचं पोस्टर घेऊन आपण आंदोलन करतो. ते जाणून बुजून या सगळ्या गोष्टी करतात. या संपूर्ण प्रकाराचा आम्ही वंचित बहुजन आघाडी म्हणून पुणे शहर त्याचा जाहीर निषेध करतो आणि त्यांना या विषयामध्ये अटक झाली पाहिजे.